नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। या व्हिडिओचं नाव 11, 12 आणि 13। मी जेव्हा खुलासा करेल तेव्हा वाचकांनाही जरा वेगळेपणा जाणवेल। पिठापूर येथे श्रीपाद वल्लभांच्या मंदिरासमोर जे स्वामी समर्थ भवन श्रीपाद वल्लभांच्या कृपेने उभारलं आहे, कार्य आमच्याकडून करून घेतलं असं स्वामी समर्थ भवन हे दिवसेंदिवस अतिशय भक्तांना प्रिय असं होत आहे। 11, 12, 13 म्हणजे या महिन्यात 11 तारखेला डिसेंबर महिना 12 आणि 13 साली ही जागा 10 वर्षापूर्वी खरेदी केली। त्याला 10 वर्ष पूर्ण होतील। तत्पूर्वी गेले मी महिना 2 महिने फार गडबडीत होतो। ज्यावेळी पिठापूरला ही जागा घ्यायचं ठरलं श्रीपाद वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे, त्यावेळी सगळं शून्य होतं। पण श्रीपाद वल्लभांच्या कृपेने 2 सद्ग्रस्तांची पिठापूरला भेट झाली। त्यांना या सेवा कार्याची कल्पना आली आणि त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला मदत करू, पण 10 वर्षांनी बिनव्याजी आमची रक्कम आम्हाला परत करा। आम्ही तयारी केली, तयारी दर्शवली, त्यांना बॉन्डवर तसं लिहून दिलं। श्रीपाद वल्लभांच्या लीला आघात आहेत। 5 वर्ष बांधकामाला गेली, 3 वर्ष करोनामध्ये गेली आणि 2 व्यवस्थापकांनी अडचणीत आणलं। असं 10 वर्ष गेली। तेव्हा थोडी मध्यंतरी काळजी होती काय कसं होईल, परंतु श्री वल्लभांनी सगळ्या अडचणी मिटवल्या आणि 10 दिवसापूर्वीच या दोघांची मोठी रक्कम त्यांना परत केली। त्यांचाही आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी 10 वर्षात एकदाही फोन केला नाही, परंतु आमच्याकडं तशी नोंदी होत्या, आम्ही त्या तयारीला लागलोच होतो। श्रीपाद वल्लभांच्या कृपेने त्यांना जेव्हा ती रक्कम परत केली त्यांनाही आनंद झाला। आम्हाला त्यांचे आभार वेगळ्या पद्धतीने मानायचे। त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे पिठापूरला, पण त्यांनी सांगितलं काही आवश्यकता नाही, कारण हे सगळं श्रीपादांनी घडून आणलेलं आहे। 11, 12, 13 म्हणजेच 11 तारखेला जागा खरेदी केली तेव्हा 12वा महिना डिसेंबर होता आणि 13 साल होतं। आता अजून 8 दिवसामध्ये 10 वर्ष पूर्ण होतील। ते स्वामी भवन पाहिल्यानंतर किंवा ज्यांनी अनुभवलं आहे त्यांना कल्पना आहेच। सोलापूरपासून 1000 किलोमीटर अंतरावर जागा घेऊन बांधकाम करून भक्तांच्या सोयीसाठी आम्ही प्रयत्न करत असतो। बघता बघता 10 वर्ष कशी गेली कळलेली नाहीत। एक लेडीज व्यवस्थापक होती, त्यांनी त्रास दिला। त्याच्यानंतर अगोदर नारायणराव नावाचा एक मॅनेजर होता, त्यांनी बुडवलं, परंतु आम्ही धीर सोडला नाही, कारण श्री वल्लभांना त्यांच्या पूर्वजन्मीचं काहीतरी द्यायचं असेल, ते देण्याचं कार्य आमच्याकडून करून घेतलं असं आम्ही समाधान करून घेतलं। आणि आता या जानेवारीपासून चांगल्या पर्वाला सुरुवात होईल असं अपेक्षा आहे। आता ह्या महिन्यात गर्दी आहे। नवीन वर्षाला मोठे 2 ग्रुप पण येणार आहेत। स्वतः मी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी जात असतो। यावेळी थोडा उत्साह वाढला असता, परंतु माझे परममित्र मला सोडून गेले, सगळ्यांना सोडून गेले, त्यामुळे थोडं इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे। आता दुसरं भाविक भक्तांना असं सांगायचं की काही सोयी आहेत, अगदी गैरसोयी म्हटलं तर एक 10% गैरसोयी आहेत, कारण तिथं आम्ही नसतो, पण आम्ही गेल्यानंतर त्या गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न करतो। काही बेड बदलायचे आहेत, काही बेडशीट बदलायचे आहेत, काही गाद्या बदलायच्या आहेत, पण हे समोर असल्यानंतर बऱ्याच गोष्टी करता येतात। तिकडचं वागण्याची पद्धत वेगळी, भाषा वेगळी, समज कमी, आकलनशक्ती कमी, हे जरी असलं तरी काम करून घेणं महत्त्वाचं आहे। कामावरून काढण्यापेक्षा त्याच व्यक्तींकडून चांगलं काम करून घेण्याचा आमचा मानस आहे। मी आता त्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे। काही गोष्टी अजून आवश्यक आहेत, त्याही लवकरात लवकर पूर्ण होईल। कारण का खर्चाचं अडचण काय होती की ह्या दोघांची रक्कम फार मोठी परत करणं गरजेचं होतं। त्यांना मुदत वाढून मागणं हे योग्य वाटत नाही। श्रीपाद वल्लभांच्या नावाला काही होईल असं कधीही कृत्य केलं नाही, करणार पण नाही। त्यामुळे आता जवळजवळ सगळं दिलेलं आहे। नवीन काय आहे ते श्रीपादाने आम्ही पाहू, परंतु भाविक भक्तांना चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न करू। असं करत असताना जर कुणाला काही मदत करायची असेल तर करावीच, काय मदत वाया जाणार नाही।
पैशाच्या रूपाने केली तरी पावती मिळेल, नाही केलं तर वस्तूच्या रूपाने तिथं आणून टाकलं ठेवलं तरी त्याचं वाटप होईल. सध्या आता बेडशीट, काही लोक म्हटले बेड बदला, काही लोक म्हटले कवर बदला, सूचना भरपूर आहेत. परंतु मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही करून आलो तात्काळ तिथं आम्ही आल्यानंतर बदल होतो. चोरीचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे. भाविक भक्तसुद्धा त्या रूममधलं सामान घेऊन जातात. ह्या गोष्टी सांगू नये, परंतु लोक देवाच्या दारात गेल्यानंतर बदलत का नाहीत, बिघडतात का आणि लोभाला फसतात का हे समजत नाही. बऱ्याच गोष्टीचं नुकसान झालेलं आहे. परंतु आता नवीन वर्षाच्या निमित्त जास्तीत जास्त भाविकांना कसा आनंद मिळेल हा प्रयत्न करणार आहे. जे भाविक येऊन गेले त्यांनीसुद्धा इतर आपल्या महाराष्ट्रातील भक्तांना सांगा, उतरा न उतरा, थांबा न थांबा स्वामी समर्थ भवनमध्ये, पण जाऊन यायला काहीच अडचण नाही. कारण तिथं श्रीपाद वल्लभांची विलोभनीय मूर्ती आहे. त्या मूर्ती समवेत फोटो काढण्याची परवानगी आहे. ज्या भगिनी वर्षभर जातील त्यांनी केव्हाही जाऊन राखी पौर्णिमेचा कार्यक्रम करून घ्यावा. आम्ही सर्व स्टॉपला सूचना दिलेल्या आहेत. काही अडचण असेल तर मला फोन करावा, मी तशा सूचना देतो. परंतु स्वामी समर्थ भवन भविष्यामध्ये एवढी सुंदर वास्तू असेल, पंचतारांकित हा दिखाव दिसणार नाही, परंतु जो आपलेपणा आणि ज्या सोयी आहेत त्या इतरांपेक्षा निश्चितच चांगल्या असतील आणि चांगल्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण एकदा मनात जर चांगलं असेल की तुम्हाला चांगलंच करायचं तर ते चांगलं घडत असतं. 10 वर्ष बघता बघता गेली, पुढच्या 10 वर्षात नव्हे तर 1 वर्षात त्याचा कायापालट झालेला दिसेल आणि भाविकांनाच वाटेल की आता इथून पुढे पिठापूरला इतर ठिकाणी जाण्याचा अर्थ नाही. प्रवासाची तारीख मागं पुढं करू, पण स्वामी भवनात 3 दिवस आपल्या माहेरी राहिल्यासारखं, आपल्या मित्राच्या घरी राहिल्यासारखं पुरुषांना वाटेल, महिलांना माहेरी राहिल्यासारखं वाटेल. एवढ्या चांगल्या सोयी देऊ. स्वच्छता तर सध्या आहेतच आहे. ज्यांनी अनुभवलं आहे त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही स्वामी समर्थ भवनाबद्दल जे आहे ते इतरांना सांगा. अगदी किरकोळ प्रमाणात गैरसोयी आहेत, त्या लवकरात लवकर श्रीपादांच्या कृपेने पूर्ण होतील. परंतु जे 10 वर्षात घडलं ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं. कारण आपलं सुखदुःख आणि वस्तुस्थिती ही आपल्या लोकांना सांगायलाच पाहिजे. आणि सांगितल्यानंतर 100तला एखादा भाविक पुढे येतो आणि म्हणतो काय पाहिजे ते सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. आज 10 वर्षापर्यंत ज्यांनी आर्थिक मदत केली, वस्तुरूपाने मदत केली, त्या सर्वांचं आभार मानणं योग्य नाही, परंतु ते आम्ही त्यांच्या ऋणात आहोत हे मात्र निश्चित. श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांनाही पुन्हा बुद्धी द्यावी, इतरांनाही काही सहकार्य करण्याची बुद्धी द्यावी. आणि स्वामी समर्थ भवन तुमच्या स्वागतासाठी इच्छुक आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. 10 वर्षे गेली, अजूनही महाराजांनी जास्त सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. 11, 12, 13 पाहता 10 वर्ष सेवेची झाली. त्याच्या अगोदर 2008पासून पिठापूरला जातो, तिथले आता कायापालट होत आहे. आम्ही आपल्या स्वामी समर्थ भवनात तुमचं स्वागत करण्यासाठी इच्छुक आहोत. जरी राहायला जागा मिळाली नाही तरी या, बसा. तिथं रजिस्टर आहे ते नोंद करा. तुम्हाला योग्य वेळी तुमचा प्रसाद पाठवता येईल आणि तिथं मराठी लोक भेटतील. मराठी लोक भेटले तर मैत्री वाढेल आणि एखादं काम श्रीपाद वल्लभांच्या कृपेने सहज होईल. त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा मी भाविकांपर्यंत पोचवल. पुन्हा एकदा ज्यांनी सहकार्य केले आहे त्यांचे तर आभार मानतो, परंतु इतरांनीसुद्धा आपलं कार्य समजून घ्यावं आणि मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती करतो. नमस्कार.